अरे त्या विद्यार्थ्याला सांगायचं असतं, त्याला रडायचं असतं की मला नाही येते हे, कसं बनवता येईल चांगलं करिअर, याचा विचार करण्याची गरज आहे. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे, विद्यार्थ्यांनो तुम्ही युनिक आहात. नमस्कार विद्यार्थी आणि पालकांनो, माझ्या मागे जे बॅनर आहे ते बघून कदाचित काही लोकांना धक्का बसला असेल की सर, मराठवाड्यातील हजारो विद्यार्थी तुमच्याकडे येतात आणि नीट परीक्षेसाठी तयारी सुरू करतात, तर मग तुम्ही हे जे बॅनर बनवलं आहे MBBS कॅम्प, त्याच्या आधी एक शब्द आहे ओव्हर हाइप्ड MBBS कॅम्प. आजचा हा विषय आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी, आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्वलंत मुद्दा आहे. आपण समाजामध्ये हजारो लाखो डॉक्टर्स बनवण्यासाठी या सर्व विद्यार्थ्यांना या रेसमध्ये उतरवतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की असे लाखो विद्यार्थी आहेत, मी म्हणेल 90% जास्त विद्यार्थी आहेत की ज्यांचं स्वप्न पूर्ण होत नाही, त्यांना एका वेगळ्या फेजमधून, कदाचित डिप्रेशनच्या फेजमधून स्वतःचा प्रवास नंतर करावा लागतो. आणि तोच इथून पुढे नाही झाला पाहिजे, त्यासाठी हा माझा पहिला प्रयत्न. तर सर्वात आधी नमस्कार, मी अभिजित पेशकार आणि तुम्ही बघत आहात वीकली टॉक 6. मी प्रत्येक आठवड्यामध्ये एका वेगळ्या विषयावरती एक वीकली टॉक करत असतो आणि हे वीकली टॉक तुम्ही अवश्य बघा, कारण की हे वीकली टॉक आपल्या समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे प्रत्येक वीकली टॉकचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच भेटून तुम्ही हा वीकली टॉक मिस नाही करणार. तर सगळ्यात आधी मला सांगा की आपण विद्यार्थ्यांना जेव्हा नीट ही परीक्षा असते आणि जेव्हा विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी तयारी करतो, तेव्हा आपण ह्या विद्यार्थ्यांना काय सांगत असतो की बेटा तुला MBBSच बनायचंय. किंवा विद्यार्थी सुद्धा याच इंटेन्शन येतो की मला डॉक्टरच बनायचंय. नक्कीच त्यांनी डॉक्टर बनलं पाहिजे, पण काही सत्य तुम्ही पडताळून बघितली तर तुम्हाला कळतील की 24 लाख पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा भारतामध्ये देत असतात आणि महाराष्ट्रामध्ये 1.5-2 लाख विद्यार्थी ही परीक्षा प्रत्येक वर्षी देतात. आणि याच्यामध्ये सांगण्यासाठी तुम्हाला माहितच असेल की रिपीटर्स मुलं सुद्धा असतात, म्हणजे 12वीच्या विद्यार्थ्यांसोबत हजारो रिपीटर्स विद्यार्थी जे 2-3 वर्ष रिपीट करून ही परीक्षा देत असतात. आता सिंपल कॅल्क्युलेशन करा, 1.5-2 लाख विद्यार्थी हे नीट परीक्षेसाठी प्रयत्न करतात आणि आपल्याकडे किती सीट्स आहेत? काय वाटतं तुम्हाला, किती सीट्स असतील? 10,000च्या आसपास हे सीट्स आहेत. मला त्या नंबरमध्ये जायचं नाहीये, पण मला हे सांगायचंय की नंबर ऑफ स्टुडंट्स हे खूप जास्त आहेत आणि नंबर ऑफ सीट्स हे खूप कमी आहेत. तर मला सांगा, प्रत्येक विद्यार्थ्याला तू डॉक्टर बनलाच पाहिजे हा हट्ट किती योग्य आहे? तुम्ही कधी विचार केलाय का की तो विद्यार्थी ज्याचं 10वीचं बॅकग्राऊंड वीक आहे, त्याच्या शाळेमध्ये त्याचं बेसिक क्लिअर नाहीये, आणि अशा विद्यार्थ्यांना जेव्हा तुम्ही प्रेशराईज करता, त्या विद्यार्थ्याला तेव्हा जेव्हा जमत नाही, तो जेव्हा हे सांगू शकत नाही की मला जमत नाहीये, पण शिक्षक, मित्र, परिवार, समाज प्रत्येक जण त्याला ढकलत असतो की तू डॉक्टर बनलाच पाहिजे, मी एवढे पैसे लावले, शिक्षक म्हणतो मी एवढं कळकळीने शिकवतोय, मित्र म्हणतात अरे तुला काय मदत पाहिजे, पण त्या विद्यार्थ्याची काय अवस्था झालेली आहे आपण कधी बघतो का? अरे त्या विद्यार्थ्याला सांगायचं असतं, त्याला रडायचं असतं की मला नाही येते हे, माझं बेसिक नाहीये पक्क, पण तरी आपण त्याला MBBSच बनायचंय हे स्वप्न दाखवतो आणि त्याचं डिप्रेशनचं कारण आपण बनतो. तर सर तुम्ही हे म्हणत आहात का की आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना, आम्ही आमच्या मुलांना डॉक्टर बनवायचं नाही, आम्ही स्वप्न बघायची नाहीत? मी हे म्हणत नाही, हे लक्षात ठेवा. मी हे म्हणतोय की आपल्याला जर आपल्या विद्यार्थ्याचं करिअर बनवायचं आहे तर आपल्याला हे सुद्धा लक्षात घ्यावं लागेल की MBBS हे अल्टिमेट एंड किंवा अल्टिमेट सोल्युशन नाही. MBBS सोबत बरेच क्षेत्र आहेत ज्या क्षेत्रांमध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांना वाटचाल करायला सांगू शकतो. पण तुमचा प्रश्न असेल सर आमच्या मुलांनी PCB घेतलेला आहे, मग PCB घेऊन MBBS नाही बनणार तर काय बनणार? थोडं लॉजिक लावा.
पीसीबी घेऊन फक्त एमबीबीएस हेच एक क्षेत्र आहे का? नाही. तर पीसीबी घेऊन तुम्ही अनेक क्षेत्रांमध्ये जाऊ शकतात. तुमच्या मुलांचं जर गणित वीक असेल, पीसीएम तुम्ही घेतलेलं नसेल, तर पीसीबी घेऊन सुद्धा खूप क्षेत्र आहेत जे मी तुमच्यासोबत इथे डिस्कस करणार आहे. जसं की तुम्ही एमबीबीएस करू शकता जर तुमचे चांगले स्कोर असतील. तुम्ही बीडीएस मध्ये विद्यार्थ्यांना पाठवू शकता. हे सोडून द्या, बीडीएस मध्ये करिअर नाही, हे नाही. तुम्ही बघितलं एखादा डॉक्टर घरी बसलेला बघितलाय कधी? त्याला कुठेतरी जॉब भेटेल, तो काहीतरी करेल. अरे तुम्ही मुलांना डॉक्टर बनवताय का पेशंट्स बनवताय? त्यांना मेंटली स्ट्रॉंग करताय, अकॅडमिकली कुठेतरी वाट दाखवताय का मेंटली डिप्रेस करताय? विद्यार्थ्यांनो, डोळे उघडा, डोळे उघडा. एमबीबीएस हा अंत नाही. एमबीबीएस हेच एक मार्ग नाही. एमबीबीएस हीच शेवट नाही. एमबीबीएस हेच आयुष्य नाही. बीएमएस करू शकता, बीएचएमएस करू शकता, नर्सिंग करू शकता. अरे डिप्रेशन मध्ये जाण्यापेक्षा असे तुम्हाला किती क्षेत्र दाखवू मी. तुम्ही बीपीटी करू शकता, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी करू शकता. आज फिजिओथेरपिस्टची किती गरज आहे समाजाला. तुम्ही बघा, आज सगळ्यांचे काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला कुठेतरी जावंच लागतं. तुम्ही बीएससी इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी करू शकता. तुम्ही न्यूट्रिशन मध्ये तुमचं करिअर करू शकता. फार्मसी करायचं असेल, तुम्हाला डी फार्म करायचं असेल, तिकडे स्कोप आहे. तर फक्त गरज काय माहितीये का? गरज आहे आपल्या विद्यार्थ्यांना हे सांगण्याची की बेटा तू पीसीबी घेऊन बरंच काही करू शकतोस. मी हे बिलकुल म्हणत नाही की आपण प्रयत्न करायचे नाहीये. माझा हा व्हिडिओ विद्यार्थ्यांनी प्रयत्न सोडावेत, पालकांनी प्रयत्न सोडावेत, पालकांनी अपेक्षा सोडावी याच्यासाठी नाही. आजचा माझा व्हिडिओ त्याच्यासाठी नाही. डिमोटिवेट करायचा माझा हेतू नाही. माझी तर इच्छा आहे, माझी तर कळकळ आहे. मागच्या 15 वर्षांपासून माझी हीच कळकळ आहे, विद्यार्थ्यांनी डॉक्टर बनावं. यावर्षी तब्बल 104 एमबीबीएस घडवले. या वर्षीचा कट ऑफ जर तुम्ही बघितला 650 पर्यंत कट ऑफ गेला होता. पण त्या ह्याच्यामध्ये सुद्धा 104 विद्यार्थी एमबीबीएस बनवलेत. पण मला वाईट असं वाटतंय की जे नाही बनले ते आज डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात. तर त्या विद्यार्थ्यांसाठी काय करतोय आपण? तर त्यांना हे सांगण्याची गरज आहे की बेटा तुला हवं तर एक चान्स अजून एक घे, पण नाही तर तुला जमलं तर तू बिनधास बीडीएस कर, तू बिनधास फिजिओथेरपी कर. काही टेन्शन नाही बेटा. लक्षात ठेवा, त्या विद्यार्थ्याला जर डिप्रेशन मध्ये पालकांनी पाठवलं तर त्या सारखं दुसरं मी म्हणतो चुकीची गोष्ट पालक करू शकत नाही. वाईट वाटून नका घेऊ. मी बोललेले शब्द जर कटू वाटत असतील, वाईट वाटत असेल तर मला माफ करा. पण हा प्रश्न खूप गंभीर आहे. आपल्या 10वी पर्यंत शिक्षणाची पात्रता काय लेवल झालेली हे सांगण्याची मला वेगळी गरज वाटत नाही. अहो, माझ्या विद्यार्थ्यांना जे 11वी मध्ये येतात त्यांना साधा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, लसावी, मसावी, एलसीएम, एचसीएफ काही येत नाही हो. आणि ह्या विद्यार्थ्यांना आपण फिजिक्स सारख्या मोठ्या विषयामध्ये कसे मार्क पडतील? ह्या विद्यार्थ्यांना थोडा विचार करावा लागेल आपल्याला. अहो, मी तर हे म्हणेल की जर तुम्हाला एमबीबीएसच बनवायचं असेल तर 300-400 मार्क घेऊन सुद्धा अब्रॉड मध्ये जाऊन कमीत कमी पैशांमध्ये सुद्धा तुम्ही एमबीबीएस बनवू शकता. तर तुम्हाला तुमचं स्वप्नच नाही सर एमबीबीएसच बनवायचंय, मग अब्रॉड जाण्यासाठी तुम्ही तेवढं त्यांना फायनान्शियल पाठबळ द्या. 25-30 लाखामध्ये, 40 लाखामध्ये बनतो. खाणं, राहणं, पिणं सगळं होऊ शकतं. तुम्ही शोधा, अशी लोक शोधा, काउन्सिलर शोधा, जा त्या देशात जाऊन या, बघा काय फॅसिलिटीज आहेत आणि बनवून या एमबीबीएस. मी पुन्हा सांगतो, मी कोणाचं प्रमोशन करत नाहीये. मी सांगतोय जर एखाद्या विद्यार्थ्याला 630 वर सुद्धा एमबीबीएस भेटत नसेल आणि जर आपले विद्यार्थी त्यांच्या शाळेच्या बॅकग्राऊंडमुळे जर कच्चे असतील, 11वी-12वी मध्ये परफॉर्म करू शकत नसतील, अरे त्यांना प्रेशराईज करण्यापेक्षा, डिमोरलाइज करण्यापेक्षा, डिमोटिवेट करण्यापेक्षा, त्यांच्यावरती अपेक्षांचं डोंगर लादण्यापेक्षा दुसरे मार्ग शोधा ना. माझा आजचा व्हिडिओ हा फक्त माझ्या विद्यार्थ्यांना दुसरा मार्ग कसा दाखवता येईल या एका प्रश्नावरच आजचा व्हिडिओ मला बनवायचा आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या विषयावरती तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहून मला कळवा. मी जे बोलतोय तुम्हाला पटत असेल तर सर पटतंय असं लिहा, नाही पटत असेल तर पटत नाही सर असं लिहा. मला काही प्रॉब्लेम नाही, माझं मत व्यक्त करतोय. माझा शब्द आहे तुम्हाला, माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी त्याच्या पात्रतेनुसार शिकवेल.
जर माझा विद्यार्थी गणितामध्ये कच्चा असेल तर मी त्याला गणित शिकवेल. माझा विद्यार्थी जर स्ट्रॉंग असेल तर मी अजून पुढे ढकलेल. पण मी माझ्या एकाही विद्यार्थ्याला अभ्यासाचं प्रेशर देऊन त्याला डिमोटिवेट किंवा डिप्रेशन मध्ये घालण्याचं पाप नक्की नाही करणार. आणि हे पाप कुणीच करू नये असं माझं ठाम मत आहे. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे, विद्यार्थ्यांनो तुम्ही युनिक आहात. तुम्ही कुठल्या तरी क्षेत्रामध्ये तुमचं प्रावीण्य दाखवू शकता, तुम्ही कुठेतरी एक्सपर्ट बनवू शकता. तर प्लीज कुठल्याच प्रेशर खाली येऊ नका, कुठल्याच दबावाखाली येऊ नका. तुमचं मुक्त आयुष्य, स्वतंत्र आयुष्य हॅपीली आणि हेल्दी तुम्ही स्पेंड करावं अशी माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे. एक चांगला शिक्षक हा फक्त वर्गात चांगलं शिकून पुरेसं नाहीये. आज शिक्षकांची जबाबदारी वाढलेली, शिक्षकांना हे सांगणं भाग आहे की अरे तुला जे जमतं त्याच्यात तू परफेक्ट कर. उगं व्यवसाय वाढवायचा म्हणजे आला भर असं करून चालणार नाही. इथून पुढे जर तुमचा विद्यार्थी एखाद्या ह्याच्यामध्ये कच्चा असेल तर मी सांगेल की तुम्हाला जर पुढे जायचं असेल तुम्हाला ह्या 2-4 गोष्टी कराव्या लागतील. पण जर त्याचा पिंडच तो नसेल, मला जर एखादी गोष्ट येतच नसेल, मला त्याच्यात आवडच नसेल, तर मी थोडे प्रयत्न करेल, 1 वर्ष रिपीट करेल. पण ते करूनही जमत नसेल तर किती हट्ट. अरे 2-2, 4-4, 5-5 वर्ष रिपीट करतात पोरं. काय चाललंय? पुन्हा एकदा सर्व शिक्षकांना, सर्व पालकांना, सर्व विद्यार्थ्यांना आता विचार करण्याची वेळ आलेली आहे की ह्या आजच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आपल्याला कुठे आपलं करिअर आपल्या टॅलेंटनी सहज पद्धतीने टेन्शन न घेता, स्वतःची हेल्थ खराब न करता कसं बनवता येईल चांगलं करिअर, याचा विचार करण्याची गरज आहे. आणि कुठल्याच पद्धतीचं कंपॅरिझन न करता खूप पैसे भेटावेत म्हणून काहीतरी करायचं, अरे हा हेतूच चुकीचा आहे. मी जेव्हा या क्षेत्रामध्ये आलो, मी हे बघून नाही आलो की मला खूप पैसे कमवायचे, मी हे बघून आलो की मला हे आवडतंय. मी एक इंजिनियर आहे, विसरू नका. माझे सर्व मित्र इंजिनिअरिंग मध्ये खूप छान काम करताय. मी शिक्षक बनलो कारण की माझी आवड होती, आणि माझी आवड होती म्हणून मी याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकलो. आणि म्हणून आज तुम्ही जे काय बघतायत की सर बाबा तुम्ही तर सक्सेसफुल आहे, तुम्हाला काय जातं बघायला. लक्षात ठेवा, मी ज्या दिवशी क्लासेस सुरू केले त्या दिवशी माझ्याकडे 2 विद्यार्थी होते आणि सर्व समाज मला अपोज करत होता की अरे तू इंजिनियर आहे, इंजिनिअरिंगची जॉब कर, जा मुंबई पुण्याला जा, 5-10 वर्ष अभ्यास जॉब कर, एक्सपिरियन्स घे मग ये. मी म्हटलं नाही, मला हे आवडतंय, मी बघेल, मी 2-4 वर्ष इथे प्रयत्न करेल, बघेल जमतं का नाही, आणि नाही जमलं तर मग जाईल. मी काही डायरेक्ट शिकवायला नाही लागलोय, मी खूप एफर्ट्स घेतले आणि मग आज इथे आहे. त्यामुळे चला आपल्या विद्यार्थ्यांशी बोलूयात, चर्चा करू त्यांच्यासोबत की बेटा तुला जमतंय का, तुझी आवड आहे का, तुला खरंच करायचंय का. पालकांनी अनबायस्ड होऊन, कुठल्याच पद्धतीचा भेदभाव करून किंवा माझा मुलगा हुशार आहेच सर, तो तर मेहनती आहेच, तो करू शकतो सर, हे बोलणं आधी बंद करा. खरंच स्वतःच्या मनाला विचारा की खरंच त्याला झेपणार आहे का ते, आणि काय वाईट आहे याच्यामध्ये. माझ्या मुलाला ही गोष्ट येत नाही हे ऍक्सेप्ट करण्यामध्ये वाईट काय. हा ते येत नाही, प्रयत्न करा, ते सुधारण्याचा प्रयत्न करा, त्याला बदलण्याचा प्रयत्न करा, पण हट्ट नका करू की ते आलंच पाहिजे. अरे तुम्ही घोड्याला उडण्याचा कसा कॉम्पिटिशन मध्ये टाकू शकता, तो उडू शकतच नाही, तो पळू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याचं एक कल असतो, प्रत्येक विद्यार्थ्याचं एक टॅलेंट असतं, आणि त्या विद्यार्थ्याला त्याच्याप्रमाणेच करावं लागतं. मी पुन्हा एकदा विषयावरती येतो आणि हे सांगतो की पीसीबी करून सुद्धा खूप मार्ग आहेत. पीसीबी करून तुम्ही अरे नर्सिंग करू द्या रे, काही प्रॉब्लेम. मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचा तुमचा मुलगा हेड होऊ शकतो. फिजिओथेरपिस्टची गरज आहे आज. बीडीएस करू द्या, डेंटिस्टची गरज आहे. बीएमएस करू द्या, गावाकडे बीएमएस डॉक्टर्सची खूप डिमांड आहे. प्लीज एमबीबीएस झालं तर उत्तम आहे. माझ्यासारख्या मला आनंद नाही होणार तर कोणाला आनंद होणार. पण कृपया तुम्ही एमबीबीएस ला इतकं हाईप नका करू की एमबीबीएस झालं म्हणजेच आयुष्य झालं, आणि ते नाही झालं म्हणजे आयुष्य वाटोळं झालं. डोक्यातून हे काढून टाका. सर्व क्षेत्र महत्वाची असतात, प्रत्येक व्यक्ती महत्वाचा असतो, प्रत्येक क्षेत्र महत्वाचं असतं. कुणीच कमी नाही.
कोणीच जास्त नाही. आपण सर्व समाजाचे घटक आहोत. प्रत्येक घटकाचं त्याचं एक महत्व असतं आणि ते आपण मान्यच केलं पाहिजे. मी काही बोललो असेल, काही चुकलं असेल, हात जोडून माफी मागतो. आणि तुम्हाला आवडलं असेल नक्की ह्याच्यावरती पाऊल घ्या. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या विद्यार्थ्यांचं करिअर आपली जबाबदारी आहे. चला तर मिळून आपल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करूयात. पुन्हा एकदा वीकली टॉक्स तुम्हाला कसे वाटतात ह्याची प्रतिक्रिया मला नक्की द्या आणि पुढच्या वीकली टॉकमध्ये भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.